नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज आपल्या उपवासासाठी जी लागणारी उसळ आहे, जी प्लेट आहे ती बनवणार आहोत. उसळ आणि ह्या माझ्या केलेल्या घरगुती साबुदाण्याच्या कुरड्या. उसळ पण साबुदाण्याचीच आहे. आपण उपवासाला जो खातो ना, उसळ कुरड्या त्याच्यासोबत दही, अशी एक प्लेट बनवणार आहोत आपण. हे बघा, कुरड्या मी तळून घेतल्या, त्या साबुदाणा आलूपासून बनवला. आता उसळ बनवायला सुरुवात करू. हे बघा, आलूचे काप करून घेतले, मिरच्या, जिरं हे मी तेलामध्ये टाकले गरम करून. साबुदाणा भिजून आधीच मी तयार ठेवला आहे. 2 तास तरी साबुदाणा भिजू द्यायचा कमीत कमी. त्यामध्ये थोडं दही टाकायचं भिजवायच्या वेळेस. पहिले स्वच्छ धुवून घ्यायचा. असं बघा, तो मी बारीक साबुदाण्याचा वापर केला आहे. तुम्ही आपला जाडा पण घेऊ शकता, बारीक पण घेऊ शकता. हे बघा, हे छान होऊ द्यायचं असं. यामध्ये जिरं मिरे टाकायचे आणि मग हे छान असं स्लोवर होऊ द्यायचं. तर ते आपले आलू लवकर शिजत नाही ना, त्यामुळे त्यावर थोडी प्लेट ठेवायची, थोडी वाफ काढून घ्यायची प्लेट ठेवून, म्हणजे ते लवकर शिजतात. दोन 3 असे परतायचे आणि परतून थोडं त्याला प्लेट ठेवायची. आपण अशी प्लेट ठेवून घ्यायची. बघा, ती वाफ आली आणि त्या वाफेने ते मऊ झाले. आता मी शेंगदाण्याचा जो कूट आहे तो साबुदाण्यामध्येच मिक्स करून घेतला आहे. कोणी कसं वाफ काढून घेतं, कोणी कसं करतं. मी अशी केली यावेळेस. त्यामध्येच मिक्स केलं मी वरती. आधी तसं जसं तुम्हाला बघा, छान आता त्याला आपण परतून घेऊया. थोडं टेस्टसाठी लाल तिखट घालायचं. त्याने कसं थोडी टेस्ट चांगली येते. तसं आपण हिरव्या मिरच्या घालतोच तिखटासाठी, पण लाल तिखट घातल्याने कसं टेस्ट अजून छान येते. हे बघा, दाण्याचा कूट मला कमी वाटला, मी अजून थोडा घातला आहे. हे बघा, अशी छान मऊ अशी त्याला परतून घ्यायची. हे बघा, आता आपण परतली, त्यामध्ये थोडं दही घालायचं, म्हणजे त्याला छान चव येते अशी आंबूस गोड. बघा, थोडं घालून ते कालवायचं. बघा, आपली साबुदाणा उसळची प्लेट तयार. उसळ, दही आणि त्या साबुदाण्याच्या घरी तयार केलेल्या कुरड्या. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड सबस्क्राईब्स मी. थँक्स. हे तुम्ही घरी पण ट्राय करून बघू शकता. काही नाही, सोपी साधी रेसिपी आहे.